भारतीय जनता पार्टी छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी के स्वीकृत सदस्य 5 आज उनको सर्टिफिकेट दिया गया और कमिश्नर साहब, मेयर साहब, स्थायी समिति के सभापति और हमारे संगठना उनके हमारे शहर जिला अध्यक्ष माननीय किशोर जी शीतले साहब, इनकी उपस्थिति में इन चारों को 5 हमारे सदस्यों को सर्टिफिकेट दिया गया। सर, क्या क्या काम रहते हैं क्लब मेंबर बनने के बाद में सदस्यों की जो काम होते हैं, जैसा नगर सेवक के जो कार्यकाल होता है, तो सब ये जो स्वीकृत मेंबर है क्लब मेंबर के क्या काम होते हैं बात या मराठीमधून या सगळ्या स्वीकृत सदस्यांचं कामकाज शहरभर वेगवेगळ्या पद्धतीचं काम, आपलं वेगळं काम असं काही नाही, तर नगरसेवकांचं जे काम आहे तेच काम त्यांचं असतं, पण दुर्मिळ क्षेत्रामध्ये सुद्धा ते काम करू शकतात। उदाहरणार्थ आजच आमची एक बैठक झाली शहराध्यक्षांच्या आणि महापौर स्थायी समिती सदस्यांच्या माध्यमातून की आमच्याकडे जे तज्ज्ञ आहेत, ज्या ज्या विषयातून ते स्वीकृत सदस्य झालेले आहेत त्या क्षेत्रात ते काम करण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि लगेचच आम्ही काही एका 15 दिवसामध्ये तशा प्रकारचं नियोजन करून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आणि शहराला कुठेतरी एक चांगली मदत होईल अशा प्रकारचं कामाचं नियोजन त्यांचं एक 15 दिवसात आम्ही तयार करू। सर, भारतीय जनता पार्टीकडून जे क्लब मेंबर झालेले आहेत 5 मेंबर त्याच्यामध्ये महिला किती आणि पुरुष? 2 महिला आहेत आमच्या महामंत्री शहराच्या छायाताई खाजेकर या आमच्या महामंत्री होत्या, त्या नगरसेविका झालेल्या आहेत। अमृताताई पालुतकर आमच्या पदाधिकारी माजी महामंत्री, त्याचबरोबर नगरसेवक आमचे 3 पुरुषामध्ये गोकुळजी मलके, विजयसिंगजी झाला आणि हर्षवर्धनजी कराड असे आमचे 5 सदस्य आहेत। सर, आमचे जे हर्षवर्धन कराड सर आहेत ते तरुण आहेत आणि कराड सर त्यांचे मुलं आहेत, तर त्यांना अभिनंदन शुभेच्छा कसे देणार? त्यांना तर शुभेच्छा आहेतच, पण त्याचबरोबर सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत। ते तरुण आहेत, पण आमच्याकडे झालाजी सारखे तरुणाला लाजवेल असं काम करणारे तरुण आहेत, खूप चांगलं काम करतात। प्रत्येकाचं एक योगदान आहे, प्रत्येकाचं एक क्षेत्र आहे आणि बघा तुम्ही एका वर्षामध्ये स्वीकृत सदस्य काय असतो की नक्कीच या शहराला माहित होईल, अशा पद्धतीचं काम आम्ही करूया। सर, जे शहरात जे विकासाचे काम थांबलेले आहे, जे पाण्याची जी मोठी समस्या आहे त्याचे निवारण कधी होणार? तुम्ही आता पाहतायत दररोज पेपरला माननीय आपले या अगोदरचे आयुक्त जी श्रीकांत साहेब आता योगायोगाने ते विभागीय आयुक्त आहेत आणि आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचे प्रमुख आहेत। खूप चांगलं काम चालू आहे। काही दिवसामध्येच शहरामध्ये पाणी येईल आणि पाणी हा प्रश्न खूप दिवसाचा होता, त्या प्रश्नाला व्यवस्थित आपण आता जी योजना आहे माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून 1680 कोटी रुपये आणि अमृत योजनेतून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब यांच्या माध्यमातून जो पैसा आला त्या पैशाच्या माध्यमातून ही योजना पुरवठा व्यवस्थित होईल। मागच्या काळामध्ये जे 2.5 वर्ष गेले त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ही योजना थांबल्यामुळं एवढे दिवस लागले, अन्यथा आतापर्यंत शहराचा पाण्याचा प्रश्न तेव्हाच सुटला असता, पण आता काही दिवस अगदी वर्ष नाही काही दिवस राहिलेले, महिने आणि काही दिवस आपल्याला हे पुरवठा करण्यासाठी राहिले आणि पुरवठा चांगला। अभी जो मैं बताया आपको कि जसं आमच्या नेत्यांनी जो निधी आणला त्या निधीच्या माध्यमातून आज आमचे महापौर, स्थायी समिती सभापती आणि सर्व नेतृत्व पाणी पुरवठ्यावर माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी विशेषतः छत्रपती संभाजीनगर शहराला इतका मोठा निधी दिलेला आहे। एवढं मोठं काम आहे की 2051 ची लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठा योजना चालू आहे। पाण्याच्या टाक्या, त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीची वितरण व्यवस्था, 2700 किलोमीटर शहरामध्ये पाणी पुरवठ्याची लाईन होणार आहे। खूप चांगलं काम आहे। तुम्ही जे म्हणता शहरवासियांना लवकर पाणी मिळायला पाहिजे, डे टू डे पाणी मिळायला पाहिजे, हे मोठं काम आहे। ते काम बरंच होत आलंय। काही झाल्याच्या नंतर तुम्ही जे म्हणताय तो प्रश्न विचारलाच जाणार नाही, त्यामुळे थोडंसं आता उशीर नक्कीच झालेला आहे, पण काम चांगल्या पद्धतीने आहे आणि ते पूर्ण होईल। त्यासाठी सभागृह नेता म्हणूनच नाही तर सर्व नगरसेवक म्हणून आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून आम्ही त्यावर चांगलं काम करू।